सावंत साहेबांसाठी आपण जर जोरदार टाळी आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या शुभ हस्ते मोदी साहेबांचा यावेळी सन्मान होतो. नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आहोत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या प्रेक्षागृहामध्ये. आज या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने एक आनंदमय अनुभवलेला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सरांचा आज 75वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण वर्ल्ड हिंदू प्रेसकडून त्यांना प्रथमतः शुभेच्छा देतोय. ओम स्वस्तिस्तु कुशलमस्तु चिरायुरस्तु गोत्राभिवृद्धी धन धान्य समृद्धीरस्तु ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रिपुक्षयस्तु वंशे सदैव भवता हरिभक्तिरस्तु. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायच तनोहरी. मोहिते साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपल्या जीवनातील 75 25 झाली, 50 झाली, 61 झाली आणि अमृत महोत्सवी वर्षाची ही 75 आहे. हा जो कालखंड आहे बालपणापासून ते आत्तापर्यंत या प्रवासामध्ये आपल्या कुटुंबांना, आपली अर्धांगिनी असू दे, आई बाबा, मुलं बाळ, सामाजिक क्षेत्रात कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना जीव धोक्यात घालून आपण काम केलं, कामगारांना न्याय दिलात. नेमका हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? नाही, हा अतिशय खडतर प्रवासातून, परंतु आता या क्षणाला देखील तो खडतर प्रवास संपलेला आहे संपूर्ण. आणि आज जे लोक माझ्याबरोबर आहेत ते निश्चितच अतिशय चांगले जीवन जगणारे आहेत आणि सगळे ज्यांच्यावर संस्कार चांगले आहेत असेच लोक माझे चाहते आहेत. आणि त्याच्यामुळं लहानपणापासून जी काही मित्रमंडळी मिळवली मी, किंवा माझे कुटुंब, माझी आई होती, माझे वडील होते, माझे भाऊ होते, सगळे ह्या सगळ्यांनी, आमच्या सगळ्या बहिणी होत्या आणि माझी मुलं जी आहेत, माझ्या मिसेसने मला चांगली साथ दिली होती. मुलं देखील अतिशय चांगलं प्रेम करतात आणि म्हणूनच मी आज यापर्यंत पोचू शकलो आणि यापुढे देखील आपण जगणार आहे. सर्व ज्या क्षेत्रामध्ये मी आहे कामगार क्षेत्रामध्ये, ते कामगार क्षेत्र चांगल्या पद्धतीने पुढे राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, हीच या ठिकाणी अपेक्षा. आत्तापर्यंतच्या 75पर्यंतच्या तुमच्या जीवनामध्ये असा एक अमूल्य क्षण आला असेल, अशी एखादी महत्त्वाची घटना, आठवण असेल की जी आजही तुम्हाला आनंदमय वाटते, किंवा अशी एखादी घटना घडली असेल की जिचं आजही तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल, अशा नेमक्या 2 घटना कोणत्या? नाही, एक वेदना वाटणारी घटना म्हणजे मिसेस मला लवकर सोडून गेली आहे. कारण तिने माझ्या ह्या संपूर्ण जीवनामध्ये आमचं लग्न झाल्यापासून चांगली साथ दिली होती. मला घराकडे कोणत्या मुलांसाठी किंवा घरच्या व्यवहारासाठी घरी पाहण्याची वेळच आलेली नाही. त्याच्यामुळं माझं जीवन जे आहे ते संपूर्ण या समाजकार्यामध्येच गेलेलं आहे. आणि आनंदमय घटना? आता आनंदमय म्हटलं जे रोजच आहे की कामगार क्षेत्रामध्ये मला जे काय आज पदं मिळत गेली, विशेषतः मी आता परवा 3-4 वर्षापूर्वी एवढा आजारी होतो तरी देखील मला इंटकचं जनरल सेक्रेटरी पद दिलं, ही सगळ्यात मोठी घटना आहे. आत्ता काही वेळापूर्वी एका गिरणी कामगारांनी स्पष्टपणे त्याच्याशी चर्चा करताना मला म्हटलं की गोविंदराव आमच्या घराचं स्वप्न पूर्ण करतील आणि तो आमच्या जीवनातील सुवर्ण दिन असेल. नेमकी ही अपेक्षा त्यांची कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते? हां, त्यासाठी तो आम्ही विडाच उचललेला आहे. त्यासाठी 3 दिवस आपण आझाद मैदानावर उपोषण देखील केलं होतं. आणि ह्या गिरणी कामगारांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांना घर मिळालं पाहिजे आणि मुंबईत मिळालं पाहिजे, याच दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे आणि ते लवकर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आनंदमय सोहळा, आनंदाचे क्षण, सर्व कुटुंबीय, कामगार मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील नेते, खासदार अरविंद सावंत, संघटनेचे RMSचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आनंद सोहळा केला होता. आणि या सोहळ्यामध्ये त्यांना मित्रपरिवारांनी, कामगार मित्रांनी, त्यांच्या शुभचिंतक हितचिंतकांनी भरभरून प्रेम दिलं. ही आनंदाची वर्षा, आनंदमय वर्षावाचा हा जो अभिषेक त्यांच्यावरती राहिला आहे तो पुढील 25 वर्ष सतत राहो. आणि गोविंदरावजी, आपण शतायुष्य व्हावं एवढ्या शुभेच्छा देऊन थांबतो.
वर्ल्ड हिंदू प्रेस करता दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. धन्यवाद सर.